हं? आपण जरा एक विचार करूया. समजा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी, कधीही न पुसता येणारी अशी जखम आहे. हो, एक प्रकारचा कायमस्वरूपी वण. बरोबर, एक वण. अशी जखम जी एखाद्या भयंकर अपयशाची किंवा एका मोठ्या आघाताची आठवण करून देते. आता सामान्यतः म्हणजे आपण पाहतो की अशी जखम लोक लपवण्याचा प्रयत्न करतात, हो ना? तो साहजिकच आहे ते. कुणी स्वतःचं अपयश मिरवत नाही. अगदी तेच. पण जर एखाद्याने ती जखम लपवण्याऐवजी तेच स्वतःचं नाव म्हणून अगदी अभिमानाने स्वीकारलं तर? बापरे, हा खरंच खूप वेगळा विचार आहे. हो ना? आणि आज आपण अशाच एका कल्पनेबद्दल बोलणार आहोत, जिथे एका ओळखीला, एका नावाला खूप वेगळा अर्थ प्राप्त होतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणार आहोत, ज्याने स्वतःच्या सर्वात मोठ्या आघातालाच आपली ओळख बनवलं. ज्याच्या नावांतच त्याचा संपूर्ण स्वभाव, त्याची ताकद आणि त्याचा जीवन प्रवास दडलेला आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे हनुमान. आणि मला वाटतं ही चर्चा अतिशय रंजक होणार आहे. या संदर्भातील माहिती आपल्याला सांगते की एका नावामागे मानवी मानसशास्त्र, जीवन जगण्याची तत्व आणि अगदी म्हणजे आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत असलेले धडे कसे लपलेले असू शकतात. आज आपण त्यांच्या 10 प्रमुख नावांचा आणि त्यामागील अर्थाचा असा सखोल वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण नेहमीसारखा वरवरचा विचार न करता जरा अगदी मुळापासून सुरुवात करूया. नक्कीच. म्हणजे बघा, कोणत्याही व्यक्तीचा पाया हा त्याच्या उगमातून तयार होतो. संदर्भ साहित्यात त्यांचं पहिलं नाव दिलं आहे अंजनेय किंवा अंजनीपुत्र. आता वरवर पाहता हे फक्त एका आईच्या नावावरून पडलेलं साधं नाव वाटतं. हो, तसं वाटणं साहजिक आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर आपण एका अतिशय पराक्रमी आणि महाकाय अशा शक्तीबद्दल बोलत आहोत, तर त्यांच्या ओळखीची सुरुवात एका मातृत्व दर्शवणाऱ्या, एका अतिशय सौम्य अशा नावाने का व्हावी? हा खूपच उत्कृष्ट प्रश्न आहे. आणि तसं पाहिलं तर याचं उत्तर मानवी जडणघडणीच्या अगदी मूळ संकल्पनेत दडवलेलं आहे. म्हणजे कसं? हे बघा, अंजनेय हे नाव केवळ जन्मदात्रीचा उल्लेख करत नाही, तर ते संस्कारांच्या मुळांचं प्रतीक आहे. जेव्हा आपण एखादा शक्तिशाली अस्तित्वाचा विचार करतो, तेव्हा शक्ती ही नेहमीच दुधारी तलवार असते. हो, ती घातक ठरू शकते. अगदी बरोबर. आईकडून जे काही शिकायला मिळतं, जे भावनिक नियंत्रण आणि संस्कार मिळतात, ते त्या व्यक्तीचे अँकर किंवा नांगर असतात. एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली, कितीही अफाट शक्ती तिच्यात आली, तरी तिला जमिनीवर राहणं गरजेचं असतं. हो ना, जर तिची नाळ तिच्या मुळांशी जोडलेली नसेल, तर ती शक्ती थेट विनाशाकडे जाते. अंजनेय हे नाव आपल्याला सांगतं की पहिली ओळख ही नेहमीच आपल्या मुळांशी, आपल्यावर झालेल्या संस्कारांशी प्रामाणिक राहणे हीच असते. अच्छा, म्हणजे तो एक प्रकारचा भक्कम पाया आहे. हे समजायला सोपं जावं म्हणून आपण एक छोटी तुलना करूया. सांगा ना. अंजनेय हे नाव जणू काही एखाद्या कम्प्युटरच्या हार्डवेअर किंवा मदरबोर्डसारखं आहे, जे सर्व गोष्टींना स्थिर ठेवतं. आणि याच मदरबोर्डवर जी प्रचंड ऊर्जा धावते, ती ऊर्जा म्हणजे त्यांचं पुढचं नाव पवनपुत्र किंवा वायुपुत्र. क्या बात आहे, खूपच छान तुलना केलीत. हो, कारण संदर्भात स्पष्ट म्हटले की त्यांचा जन्म वायुदेवाच्या कृपेने झाला. होय, पण या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या तुलनेत एक मेख आहे बरं का. ती कोणती? वायू किंवा पवन म्हणजे केवळ वाहणारी हवा नाही. प्राचीन विचारधारेत वायू हा प्राणशक्तीचा म्हणजे लाईफ फोर्सचा स्रोत मानला गेला आहे. हवेचा मुख्य गुणधर्म काय असतो? अगदी बरोबर, अमर्याद गती, सर्वव्यापी असणे आणि कधीही न थांबणे. त्यामुळे पवनपुत्र या नावाचा अर्थ केवळ वेगाने धावणारा असा होत नाही. मग त्याचा सखोल अर्थ काय होतो? ज्याच्यात या विश्वाला चालवणारी अमर्याद आणि अखंड अशी प्राणशक्ती सामावलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. बापरे. आणि म्हणूनच त्यांना मारुती हे नाव देखील पडलं आहे ना, कारण मारुत म्हणजे वायू. हो, अगदी बरोबर. विशेषतः आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात मारुती हे नाव अतिशय ओळखीचं आहे. पण इथे मला मगाशी आपण केलेल्या तुलनेचा पुढचा भाग दिसतोय. कोणता भाग? जर एखाद्या मदरबोर्डमध्ये आपण अचानक हजारो वोल्टची ऊर्जा सोडली आणि त्याला सामावून घेण्याची त्या हार्डवेअरची क्षमता नसेल, तर सगळी सिस्टम जळून खाक होईल. अगदी तेच. अंजनेय म्हणजे ते संस्कार जे कूलिंग सिस्टीम किंवा नियंत्रणासारखे काम करतात, जे पवनपुत्राच्या त्या हजारो वोल्टच्या ऊर्जेला योग्य प्रकारे हाताळतात. अगदी अचूक भाषण केलंत. ऊर्जा जर अनिर्बंध असेल तर ती विध्वंस करू शकते. जेव्हा या अमर्याद प्राणशक्तीला
अंजनीच्या संस्कारांची जोड मिळते तेव्हाच ती ऊर्जा एका योग्य विधायक दिशेने वाहायला लागते. बरोबर. आणि तरीही सुरुवातीच्या काळात जेव्हा ही अफाट ऊर्जा एका लहान बालकाच्या रूपात असते तेव्हा ती पूर्णपणे नियंत्रित नसतेच. हो, लहान मुलं तशीही खूप चंचल असतात. आणि याच अमर्याद ऊर्जेचा जेव्हा एका बालसुलभ निष्पाप कुतूहलाशी सामना होतो तेव्हा काय भयानक आणि त्याचवेळी रंजक परिस्थिती निर्माण होऊ शकते हे आपल्याला पुढच्या कथेवरून समजतं. होय, त्या सूर्याच्या कथेवरून. बरोबर. इथे आपण त्यांच्या सर्वात प्रसिद्ध नावाकडे येत आहोत, हनुमान. हो, संदर्भातील या कथेनुसार बालपणी त्यांच्यात ही पवनपुत्र्याची अफाट ऊर्जा होती, पण समज मात्र एका बालकाचीच होती. त्यांनी आकाशात चमकणाऱ्या सूर्याला पाहिलं आणि त्यांना वाटलं की ते एखादं लाल भडक रसाळ फळ आहे. हो, लहान मुलांना प्रत्येक गोल गोष्ट फळ किंवा चेंडूच वाटते. अगदी तसंच. आणि ते फळ खाण्याच्या कुतूहलापोटी त्यांनी थेट आकाशात झेप घेतली. त्यांच्या गतीचा आणि शक्तीचा वेग इतका प्रचंड होता की ते थेट सूर्यापर्यंत पोचले. हे पाहून इंद्रदेवाने अत्यंत घाबरून त्यांच्यावर वज्राने प्रहार केला. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. विचारा ना. इंद्र हा देवांचा राजा मानला जातो ना. एका लहान मुलाने फक्त आकाशात उडी मारली म्हणून इंद्राला एवढी असुरक्षितता का वाटली की त्याने थेट आपलं सर्वात प्राणघातक शस्त्र म्हणजे ते वज्र एका बालकावर चालवलं? कारण इंद्राच्या दृष्टिकोनातून ती केवळ एका बालकाची उडी नव्हतीच. मग ती काय होती? तो एक विश्वाचा नियमांचा म्हणजे कॉस्मिक ऑर्डरचा भंग होता. एका क्षुद्र मानल्या गेलेल्या जीवामध्ये एवढी अफाट ताकद असणे आणि तीही कोणत्याही दिशादर्शनाशिवाय हे प्रस्थापित सत्तेला कायमच धोकादायक वाटतं. अच्छा, म्हणजे हा सत्तेचा आणि असुरक्षिततेचा खेळ होता. अगदी बरोबर. प्रस्थापित व्यवस्था नेहमीच अशा अनिर्बंध शक्तीला दाबून टाकण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न करते. इंद्राने मारलेलं वज्र हे केवळ एक शस्त्र नव्हतं, तर ते प्रस्थापित व्यवस्थेने एका नवीन कुतूहल असलेल्या ऊर्जेवर केलेला तो प्रहार होता. बापरे, हा दृष्टिकोन खरोखरच खूप विचार करायला लावणारा आहे. आणि त्या प्रहारामुळे काय झालं तर ते बालक खाली कोसळलं आणि त्याची हनुवटी अत्यंत भयानकरित्या जखमी झाली. हो, खूप मोठा आघात होता तो. आणि हनुवटीला संस्कृतमध्ये हनु असं म्हणतात. आणि त्यामुळेच हनु अधिक मान म्हणजे ज्याची हनुवटी विशेष आहे किंवा दुखावली गेली आहे, यातून हनुमान हे नाव तयार झालं. इथेच आपण या चर्चेच्या सुरुवातीला जो विचार मांडला होता तो जोडला जातोय. होय, तो जखमेचा विचार. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे नाव एका अत्यंत सखोल प्रक्रियेचं दर्शन घडवते. म्हणजे थोडं स्पष्ट करून सांगाल का? नक्कीच. सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठी दुखापत होते, एखादं मोठं अपयश येतं, तेव्हा ती व्यक्ती ती ओळख लपवते. माझा व्यवसाय बुडाला किंवा मी परीक्षेत नापास झाले, ही ओळख कोणीही जगाला अभिमानाने सांगत नाही. हो, लोक लपवतात या गोष्टी. पण इथे एका भयंकर आघातातून मिळालेली कायमस्वरूपी जखम म्हणजेच हनु, हीच त्या व्यक्तीची सर्वात मोठी ओळख बनते, हनुमान बनते. हेच तर सर्वात आश्चर्यकारक आहे. स्वतःच्या जखमेला, स्वतःच्या ट्रॉमाला न लपवता, हो मी खाली पडलो होतो, मला जखम झाली होती आणि तरीही मी जिवंत आहे, हीच गोष्ट अभिमानाने मिरवणे. अगदी बरोबर. आणि यातूनच पुढे त्यांचा तो अजेयपणा सिद्ध होतो, ज्याला आपण बजरंग बली या नावाने ओळखतो. संदर्भात स्पष्ट केलं आहे की बजरंग म्हणजे वज्रांग, ज्याचं शरीर वज्रासारखं कठोर आणि मजबूत आहे. होय, वज्र हे अत्यंत कठीण, न तुटणारं असं मानलं जातं. जेव्हा ते वज्राचा प्रहार सहन करूनही जिवंत राहिले, तेव्हा त्यांचं शरीरच त्या वज्रासारखं अभेद्य झालं. म्हणजे ज्या गोष्टीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तीच गोष्ट त्यांची ताकद बनली. बजरंगबली हे नाव त्यांच्या अपार शारीरिक ताकदीचे आणि कधीही न तुटणाऱ्या संरक्षणाचे प्रतीक आहे. ज्या शस्त्राने तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला, तेच शस्त्र तुमची ताकद बनलं. पण इथेच एक मोठा विरोधाभास मला सतावतोय. कोणता विरोधाभास? बघा, इतिहासात आणि अगदी आजच्या जगातही आपण पाहतो की ज्याच्याकडे अफाट सत्ता येते, ज्याच्या शरीराला कोणी इजा करू शकत नाही आणि जो अजेय असतो, तो हमखास डिक्टेटर किंवा हुकुमशहा बनतो. हो, पॉवर करप्ट्स असं म्हणतात. अगदी तेच. अफाट ताकद नेहमीच माणसाला अहंकारी बनवते. मग हे बजरंगबली, ज्यांचं शरीर वज्रासारखं आहे, जे महापराक्रमी आहेत, ते अचानक एका सेवकाच्या भूमिकेत कसे जातात?
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो ना, कारण महावीर आणि रामदूत या दोन अगदी टोकाच्या संकल्पना एकाच व्यक्तिमत्वात कशा सामावू शकतात? हा जो पॉवर आणि ह्युमिलिटीचा म्हणजे शक्ती आणि नम्रतेचा समतोल आहे ना, तो मला थोडा अनाकलनीय वाटतो. आणि हाच तर खरा विरोधाभास आहे, जो समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण रामदूत या नावाचा विचार करतो, तेव्हा संदर्भातील माहितीनुसार त्यांनी प्रभू श्रीरामांचे दूत किंवा संदेशवाहक म्हणून काम केलं. बरोबर. अफाट शक्ती असूनही त्यांनी सीतेचा शोध घेण्याचं आणि रामांचा संदेश पोचवण्याचं काम अत्यंत नम्रपणे स्वीकारलं. हे का घडलं? का बरं? कारण शक्ती ही स्वतःहून दिशाहीन असते. जेव्हा ती शक्ती एका उदात्त उद्देशाशी, एका पर्पजशी जोडली जाते, तेव्हा तिचं रूपांतर सेवेत होतं. म्हणजे केवळ शक्ती असणं हे महत्वाचं नाही, तर ती शक्ती कोणासाठी आणि का वापरायची हे माहीत असणं जास्त महत्वाचं आहे. एकदम बरोबर. आणि म्हणूनच ते महावीर देखील आहेत. महावीर म्हणजे ज्याचं धैर्य अतुलनीय आहे. संदर्भात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही संकटात ते मागे हटले नाहीत आणि अत्यंत निर्भयपणे लढले. पण त्यांच्यात अहंकार नव्हता. तोच तर मुख्य मुद्दा आहे. त्यांनी हा पराक्रम स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी किंवा कोणावर सत्ता गाजवण्यासाठी केला नाही. त्यांनी ती शक्ती एका उदात्त कार्यासाठी वापरली. खऱ्या धैर्यासाठी केवळ शारीरिक ताकद लागत नाही, तर आपण करत असलेल्या कामावर पूर्ण निष्ठा लागते. हे ऐकून मला असं वाटतंय की उद्देशाशिवाय असलेली शक्ती ही एका अशा गाडीसारखी आहे जिचा वेग तर अफाट आहे, पण तिला स्टिअरिंग व्हीलच नाहीये. अगदी अचूक ती उदाहरण. कुठेही जाऊन आढळेल. पण इथे रामदूत असणं ही सेवाभावी वृत्ती म्हणजे त्या अफाट शक्तीला दिलेलं ते स्टिअरिंग व्हील होतं. त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक ठरवलं की मी माझी ही महावीर आणि बजरंगबलीची ताकद फक्त एका योग्य कारणासाठी आणि सेवकाच्या नम्रतेनेच वापरेन. आणि हीच ती गोष्ट आहे जी त्यांना केवळ एका महाकाव्यापुरते मर्यादित ठेवत नाही. जेव्हा शक्तीचा वापर सेवेसाठी आणि संरक्षणासाठी होतो, तेव्हा ती व्यक्ती समाजासाठी एक मानसिक आधार बनते. बरोबर. ती नावे म्हणजे संकटमोचन आणि पंचमुखी. हो, संकटमोचन हे नाव उच्चारतानाच एक प्रकारची शांतता वाटते. संदर्भात म्हटलंय की संकटमोचन म्हणजे संकटांपासून मुक्त करणारा. ते सर्व अडचणी दूर करतात. होय. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी संकटे ही भौतिक होती, जसं की युद्ध, जंगली श्वापदे किंवा नैसर्गिक आपत्ती. पण आजच्या आधुनिक जगात जिथे वाघसिंहाची भीती नाहीये, तिथे हे संकटमोचनाचे किंवा 5 दिशांनी रक्षण करणाऱ्या पंचमुखी रूपाचं नेमकं महत्त्व काय? हा आजच्या काळाला अत्यंत सुसंगत असा प्रश्न आहे. आजच्या जगात जरी भौतिक संकटे कमी झाली असली, तरी मानसिक संकटे अनेक पटींनी वाढली आहेत. हो, ताणतणाव खूप वाढलाय. नक्कीच. आज आपण अशा जगात जगतो जिथे माहितीचा अतिरेक म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. रोज नवनवीन ताणतणाव, आर्थिक अनिश्चितता, करिअरची चिंता आणि सोशल मीडियामुळे येणारी एक प्रकारची अदृश्य असुरक्षितता माणसाला सतत घेरून असते. हे तर रोजचं झालंय आता. हो ना? आणि मानवी मेंदू या मानसिक दबावाला अगदी त्याच फाईट और फ्लाईट पद्धतीने प्रतिसाद देतो, ज्या पद्धतीने तो जंगलात वाघाला पाहून द्यायचा. बापरे, म्हणजे आपलं शरीर आणि मन अजूनही त्याच दहशतीखाली जगत असतं, फक्त संकटाचं स्वरूप बदललं आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच संदर्भात एक अत्यंत महत्वाची ओळ आहे. ते केवळ भौतिक संकटेच दूर करत नाहीत, तर भीती आणि नकारात्मकता देखील कमी करतात. अच्छा, म्हणजे हा एक मानसिक आधार आहे. हो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संकटमोचन ही संकल्पना खरोखरच मानवी मनाला मिळणाऱ्या एका सखोल आधाराचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या अढळ विश्वास प्रणालीशी जोडली जाते, तेव्हा तिच्या मेंदूतील कॉर्टिसॉल म्हणजेच ताण निर्माण करणाऱ्या संप्रेरकाची पातळी कमी होते. हे अतिशय रंजक आहे. म्हणजे संकटमोचन या कल्पनेवर विश्वास ठेवणं हे केवळ अंधानुकरण नाही, तर ते एक अतिशय प्रभावी कोपिंग मेकॅनिझम आहे. अगदी बरोबर. तो विचार आपल्याला सांगतो की शांत हो, घाबरू नकोस, हे संकट हाताळण्यासाठी एक मोठी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. यामुळे माणसाला स्वतःचे विचार शांत करण्यासाठी वेळ मिळतो. होय. आणि पंचमुखी हनुमान ही संकल्पना याला अधिक सखोल करते. 5 मुखे जी 5 दिशांचे रक्षण करतात असं मानलं जातं. हे एक प्रकारचे संपूर्ण आवरण किंवा 360 डिग्री प्रोटेक्शन आहे. म्हणजे सर्व बाजूंनी सुरक्षा. हो. आधुनिक परिप्रेक्ष्यात हे केवळ बाह्य दिशांचे रक्षण नाहीये. हे सांगतं की संकट कोणत्याही स्वरूपात येऊ दे, मग ते आर्थिक असो, कौटुंबिक असो, शारीरिक असो वा मानसिक, आपल्या आत त्या सर्व बाजूंनी येणाऱ्या नकारात्मकतेला परतवून लावण्याची क्षमता आहे.
खूपच सकारात्मक विचार आहे हा. हो ना, ही मनातील भीती काढून टाकून धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा, हे धैर्य कधीही कालबाह्य होत नाही आणि म्हणूनच कदाचित संदर्भात त्यांना चिरंजीवी म्हटलं आहे. बरोबर? अगदी अचूक. चिरंजीवी म्हणजे जो कधीही नष्ट होत नाही किंवा जो अमर आहे. हो. आपण नेहमी ऐकतो की ते आजही जिवंत आहेत. पौराणिक कथानुसार ते आजही जिवंत आहेत आणि मदतीसाठी सदैव उपस्थित असतात. पण यामागील तत्वज्ञानाचा विचार केला तर हे अमरत्व केवळ एका भौतिक शरीराचे नाहीये. मग ते कशाचे अमरत्व आहे? जेव्हा एखादा समाज एखाद्या संकल्पनेला चिरंजीवी मानतो तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने त्या तत्वांना अमर करत असतो, जी त्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवायची असतात. म्हणजे ती मानवी मूल्य? अगदी बरोबर. सेवा म्हणजे रामदूत, धैर्य म्हणजे महावीर, अमर्याद ऊर्जा म्हणजे पवनपुत्र, संकटात आधार देणे म्हणजे संकटमोचन आणि अपयशातून उभे राहणे म्हणजे हनुमान. ही मानवी मूल्यांची सर्वोच्च शिखरे आहेत. जोपर्यंत मानवी समाज अस्तित्वात आहे तोपर्यंत या गुणांची गरज भासणारच आहे. म्हणूनच ही तत्वे आणि ती धारण करणारी व्यक्तिमत्व चिरंजीवी असते. क्या बात आहे. म्हणजे तसं पाहिलं तर ही 10 नावं केवळ एखाद्या स्तुतीसाठी बनवलेली यादी नाहीये, तर तो मानवी विकासाचा एक उत्तम आणि संतुलित जीवन जगण्याचा एक प्रकारचा रोडमॅप आहे. हो, एक परिपूर्ण मार्गदर्शक. आपण सुरुवात मुळांपासून म्हणजे अंजनेयापासून करतो. ऊर्जेचा शोध घेतो पवनपुत्र बनून, कुतूहलापोटी चुका करतो आणि जखमी होतो, ज्यातून हनुमान हे नाव मिळतं. बरोबर. त्या जखमांमधून स्वतःला अधिक कणखर बनवतो, म्हणजे बजरंगबली. आपल्या शक्तीला एका उदात्त उद्देशाशी जोडतो, रामदूत आणि महाबीर बनून. आणि शेवटी इतरांसाठी आधाराचा स्तंभ बनतो, संकटमोचन आणि पंचमुखीच्या रूपात. आणि हा प्रवासच माणसाला खऱ्या अर्थाने चिरंजीवी बनवतो. मला वाटतं यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे या संपूर्ण संदर्भाचा सार सांगताच येणार नाही. नावांच्या अर्थांमधून उलगडत जाणारा हा केवळ एका योद्ध्याचा प्रवास नाहीये, तर तो आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या संघर्षाचा आणि उत्क्रांतीचा प्रवास आहे. खरंच, आपण जेव्हा या सखोल चर्चेची सुरुवात केली होती तेव्हा आपण विचार केला होता की नाव ही फक्त एक ओळख असते का? पण आज आपण पाहिलं की एका नावामागे मानवी मानसशास्त्र आणि अस्तित्वाचं किती मोठं तत्वज्ञान दडवलेलं असू शकतं. नक्कीच. हा एक खूप समृद्ध करणारा अनुभव होता. जाता जाता मला एक विचार सर्वांसाठी सोडून द्यावासा वाटतो. आज आपण पाहिलं की एका व्यक्तिमत्वाला त्यांच्या कृतींवरून, त्यांनी पचवलेल्या जखमांवरून आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्यावरून कशी नावे मिळाली. आपण जरा विचार करूया, जर आजच्या काळात एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्माच्या नावावरून नाही, तर त्याच्या रोजच्या कृती, त्याचा संघर्ष आणि ती व्यक्ती जगाशी कशी वागते यावरून नावे द्यायची असती, तर तो रेझ्युमे कसा दिसला असता? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना. त्या नावांमध्ये अमर्याद ताकद आणि तितकीच खोल नम्रता यांचा असाच सुंदर समतोल दिसला असता का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयाच्या सखोल चर्चेसह.